आज मी मार्केटमध्ये गेली होती. सुरमई खायची होती मला. फ्रेश होती. 300 रुपयाची एक मोठी घेतलेली, पण जरा मला एक्सपेन्सिव्ह वाटली, पण ठीक आहे. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी आणून खाल्लेली बरी. मग मी घेतली ती सुरमई आणि मेन म्हणजे फ्रेश होती. आणि आता कसं आहे ना की आता पावसाळा सुरू झाला आहे, तर आता जास्त मासे येणार नाही मार्केटमध्ये. आणि आता एकदा पावसाळा सुरू झाला ना तर मासे खायचे पण नाही, कारण बोटी किनाऱ्याला लागतात, मासेमारी होत नाही. आणि हा टाईम माशांचा प्रजननाचा पण असतो, म्हणून ह्या टायमाला मासे खायचे पण नसतात. आणि एकदा नारळी पौर्णिमा झाली ना, मग समुद्राला एकदा नारळ चढवला गेला ना, मग तेव्हा खाऊ शकतो. म्हणजे एकदा बोटी परत समुद्रात जायला लागले ना तेव्हा खाऊ शकतात. पण आताचे जे मासे येतील ना मार्केटमध्ये, ते सगळे ह्याचे असणार, बर्फातले असणार मासे. त्याच्यामुळे ते खायचे नाही, ते फ्रेश नसतात. पण मग मी तर नाही खात. म्हणजे 1-1.5 महिना तरी आता नाहीच खाणार, म्हणजे जवळजवळ ऑगस्टपर्यंत वगैरे. मग आता रिसेंटली थोडे दिवस खाऊ शकता, जोपर्यंत पूर्णपणे असा पाऊस पडत नाही. पण मी कालच वर्सोव्याला गेली होती आणि मी पाहिलं मोस्ट ऑफ द बोटी लागल्यात आता किनाऱ्याला. आणि आता ज्या रिटर्न पण येत असतील, पण मोठ्या मोठ्या बोटी रिटर्न पण येतात. पण मी सजेस्ट आता करेन की मासे खाऊ नका थोडं आता. म्हणजे एक पाऊस सुरू झाला तर खाऊच नका नंतर. पण आता मला इच्छा झालेली सुरमई खायची आणि ही फ्रेश होती. मग मावशींबरोबर बार्गेनिंग करून घेतली मी. आता मी आधी बनवणार आहे, तर आता चला पाहूया ह्याच्यात मी आता काय काय टाकते. आता ह्याच्यामध्ये मी फक्त हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आणि थोडंसं 10 मिनटं ठेवणार आहे. 10 मिनटाच्या नंतर मी ह्याच्यामध्ये कोकमचं आगूळ टाकणार आहे. पण मी हे फ्रायसाठी करणार आहे, मी मीठ नंतर नाही टाकणार आहे. मग जेवढं मीठ आहे ना, हाफ स्पून, ते मी आत्ताच घेणार आहे टाकून. नंतर मग मी फ्रायसाठी दुसरं रव्यामध्ये मीठ नाही टाकत. तर आता मी ह्याच्यावर हे आगूळ टाकणार आहे. थोडंसं आगूळ टाकलं आहे. हे ना मार्केटमध्ये रेडीली अवेलेबल असतं, आणि जर अवेलेबल नसेल ना तर हे असे कोकम मिळतात मार्केटमध्ये. ते तर असतीलच अवेलेबल, आणि जर नसतील तर घेऊन या. हे जास्त काही महाग नाही मिळत आणि हे वर्षभर टिकतात. आणि हे ह्याच्यामुळे मच्छीचा जो काही म्हणजे ह्याचा वास निघून जातो जर काही असेल तर. पण हे चांगले असतात. लावायचं असतं कोकमचा आगूळ. आणि हा लावून झाल्याच्या नंतर, आणि हे लगेच ॲब्झॉर्ब होतं ह्याच्यामध्ये, तर हे काय लावून ठेवायची गरज नाही. आणि ऑलरेडी मी हळद आणि मीठ लावून 10 मिनटं ठेवलेलं. आता मी ह्याच्यामध्ये हा जो मसाला आहे हा गावावरून आणलेला काकांनी, आता हा वापरणार आहे. हा आहे स्पेशल मटन चिकन मसाला, पण हा मी मच्छीत पण वापरते. आणि हा जर जो तुम्ही बघितलं ना ह्याच्यात हे सगळे आहे, हे सगळे मसाले आहेत. तर हा मसाला जर टाकला आहेत ना तर तुम्हाला बाकी कुठलाच मसाला टाकायची गरज नाही. तर हा पण मसाला मी म्हणजे वापरते मच्छीमध्ये. थोडासा म्हणजे जसा तुम्हाला हवं तसा टाका. आता मी ते साधारण 2 चमचे घेतले, आणि माझं हाताचंच माप असतं, त्याच्यामुळे काय बरोबरच असतं नेहमी काय. आणि मी जेव्हा आता रवा आणि हे करेन ना तांदळाच्या पिठामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये मी कुठले मसाले वापरत नाही. त्याच्यामध्ये मी फक्त हेच वापरते, तांदळाचं पीठ आणि काय रवा. तांदळाचं पीठ आणि रवा हे 2च वापरते. अच्छा, तर तुम्ही बघू शकता इथेच मी साईडला आहे ना रवा आणि तांदळाचं पीठ हे घेतलं आहे बाजूला. आणि याच ताटात घेतलं आहे, कारण जास्त भांडी खराब नाही करायची मच्छी बनवता, कारण नंतर ते आपल्याला साफ करावे लागतात. म्हणून इथेच थोडीशी जागा करून मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. आणि या पॅनमध्ये मी इकडे तेल तापवत ठेवलेलं आहे. 2 पळीभर मी हे तेल टाकलं आहे. तर हा एक असा लसणाचा तुकडा आहे, तो मी ह्याच्यात टाकून बघते की तेल झालं की नाही गरम. तडतडायला लागलं की समजायचं की हे गरम झालं आहे. आणि मला व्यवस्थित ह्या मच्छीला कोटिंग करून दोन्ही साईडनी आपल्याला रवा आणि हे मिश्रण जे बनवलं आहे आपण, ते दोन्ही साईडनी व्यवस्थित असं कोटिंग करायचं याला एकदम छानपैकी.
एक एक करून सगळे मासे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. आता मी एक एक करून हे सगळे सोडून घेते मासे. जास्त वेळ नाही ठेवायचे, फ्राय करा, पटकन फ्राय होतात. हां, तर आता मी हे सगळे मासे टाकलेत. थोडं 2-3 मिनटं एका साईडनी जेव्हा होतील फ्राय, तर मी ह्याची बाजू पलटून घेणार आहे आणि मग दुसरी साईड फ्राय करणार आहे. आणि ह्याच्यावर मी असं हे झाकण पण ठेवणार आहे. मासे टाकताना नेहमी लक्षात ठेवायचं, मासे टाकताना नेहमी गॅस बारीकच ठेवायचा आणि मासे टाकून झाल्यावर थोडासा हाफ फास्ट करायचा. हे मासे आपले ऑलमोस्ट झाले आहेत. हे आपण आता चेक करणार आहोत. अशी एक सुरी घ्यायची आणि जस्ट असं टाकून बघायची असं व्यवस्थित जर आतमध्ये जात असेल म्हणजे शिजलेत. आणि हे बाकीचे मी हे लसूण टाकलेत. तर जर तुम्ही लसूण फ्रायमध्ये टाकलात ना मच्छीबरोबर आणि ते खायला पण चांगले असतात आणि थोडेसे मस्त त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता, पण आता माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी याच्यामध्ये लसूण टाकले. आज जेवणाचा बेत आहे एकदम साधा आहे. भात लावलेला होता मी आणि हे आपण फ्राय केलेले हे सुरमईचा तुकडा. मज्जा येणार आहे एकदम जाम. रविवार आणि बाहेर एकदा पाऊस पडत असणार आणि त्याच्यामध्ये असं एकदम फ्रेश ताजे मासे. वा वा वा, मज्जाच वेगळी आहे. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या घरी पण करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ठीक आहे.